आता बातमी आहे तुम्हाला सावध करणारी। सरकारने बाईक असो किंवा कार सगळ्या वाहनांसाठी HSRP नंबर प्लेट सक्ती केली आहे। बाईकला HSRP नंबर प्लेट नसेल तर पोलीस कारवाई करू लागलेले आहेत। HSRP नंबर प्लेटची नोंदणी केल्यानंतर ती तातडीने देतो या सबबी खाली काही एजंट वाहन चालकांना बोगस नंबर प्लेट देऊ लागलेत। पण बोगस HSRP नंबर प्लेट लावल्यास तुम्हाला जेलमध्ये सुद्धा जावं लागणार आहे। बघूया। तुमच्या वाहनाची HSRP नंबर प्लेट बोगस। बोगस HSRP नंबर प्लेटचा सुळसुळाट। बोगस नंबर प्लेट लावणार तो जेलमध्ये जाणार। वाहन चालकांनो खबरदार, तुमच्या बाईक किंवा कारची नवी बसवलेली HSRP नंबर प्लेट पुन्हा एकदा तपासा, कारण तुम्ही तुमच्या बाईक किंवा कारला बसवलेली HSRP नंबर प्लेट बोगस असण्याची शक्यता आहे। कोल्हापुरात चक्क एका बोगस HSRP प्लेट बसवणाऱ्या कारखान्याचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय। या नंबर प्लेट पहा। या नंबर प्लेट खऱ्याखुऱ्या HSRP नंबर प्लेट वाटत असल्या तरी मात्र त्या बोगस आहेत। त्याच्यावरील INDचा होलोग्रामही बोगस आहे। हातकणंगले तालुक्यातल्या साजणी गावात चक्क बनावट HSRP नंबर प्लेट तयार केल्या जात असल्याची पोलिसांना माहिती मिळाली होती। साजणीमधील संतोष यादव हे काम करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। काल एका पथकातील अंमलदार नवनाथ कदम यांना माहिती मिळाली की हातकणंगले साजणी येथील साई रेडियम आर्ट्स या दुकानाचे मालक संतोष बबन यादव हे त्या दुकानात शासनाने बंधनकारक केलेल्या HSRP नंबर प्लेट अनधिकृतपणे तयार करतात। वास्तविक पाहता कुणालाही HSRP नंबर प्लेट तयार करता येत नाही। RTO कडे नोंदणी केल्यावरच सरकारनं नेमलेल्या अधिकृत एजन्सी मार्फत HSRP नंबर प्लेट दिल्या जातात। या नंबर प्लेट्सच्या माध्यमातून सरकारकडे तुमच्या वाहनांची सगळी नोंद होत असते, पण या प्रकरणात असं काहीच झालेलं नव्हतं। वास्तविक अशा नंबर प्लेट आपण तयार करू शकत नाही, कारण पद्धत ही आहे की तुमच्या वाहनाची तुमची स्वतःची माहिती तुम्ही जेव्हा शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर टाकता तर ते माहिती भरल्यानंतर शासनाने अपॉइंट केलेल्या व्हेंडर ते नंबर प्लेट बनवतात आणि त्यानंतर ते लोकल व्हेंडरला पाठवतात तुमच्या ज्या गावात तुम्ही राहता तिथे, आणि तिथले ते लोकल व्हेंडर ते तुम्हाला बसवून देतात। तर ती नंबर प्लेट बनवण्याचा कुणालाच अधिकार नाही आहे। तर हा संतोष यादव त्या HSRP नंबर प्लेट शासनानं ज्या अधिक बंधनकारक केल्या त्या बनवताना मिळून आला। तिथं आपण साई रेडियम आर्ट्स या दुकानावर छापा टाकला। संतोष यादवच्या दुकानावर धाड टाकल्यावर पोलिसांचं डोकं चक्रावलं, कारण HSRP नंबर प्लेट बनवण्याची मशिनरीच संतोषनं त्याच्या दुकानात बसवली होती। कायदेशीर पद्धतीनं HSRP प्लेटची नोंदणी केल्यास 500 ते 600 रुपये आकारले जातात। या प्रकरणात मात्र 100-200 रुपयात बोगस नंबर प्लेट बसवून मिळत होती। तो ज्या मशीनवर बनवत होता त्या मशीन्स पण आपण ताब्यात घेतलेल्या आहेत। तिथं काही 30-40 डुप्लिकेट नंबर प्लेट पण आपल्याला मिळाल्या। अगदी शासनाचे व्हेंडर जे अधिकृतपणे बनवतात तसे हुबेहूब तो बनवत होता, आणि तिथं ते इंडिया नावाचं होलोग्राम असलेला रोल पण आपल्याला मिळालेला आहे। सर्व स्टिकर्स मिळालेले आहेत, रॉ मटेरियल मिळालेलं आहे, तसेच ब्लँक नंबर प्लेट मिळालेले आहेत। त्याचप्रमाणे त्याच्यासाठी जे डाय लागतात ते डाय पण आपण ताब्यात घेतलेले आहेत आणि प्रेसिंग मशीन पण आपण ताब्यात घेतलेलं आहे। कोल्हापूरप्रमाणे राज्यातल्या काही भागात अशा बनावट HSRP नंबर प्लेट बसवल्या जात असाव्यात असा पोलिसांना संशय आहे। पोलिसांनी अशा बोगस नंबर प्लेट बसवणाऱ्या वाहन चालकांनाही सक्त ताकीद दिली आहे। बोगस नंबर प्लेट बसवणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला जाणार आहे, त्यांना अटकही केली जाणार आहे। काही जणांनी यापूर्वी पण नंबर प्लेट अशा बनवून घेतल्या असल्याचं समजते, त्याची पण आम्ही माहिती घेतो। ज्यांनी अशा नंबर प्लेट डुप्लिकेट त्याच्याकडे बनवून घेतलेल्या आहेत आणि वापरलेल्या आहेत त्यांच्यावर देखील माहिती घेऊन आम्ही कारवाई करत आहोत। तसेच हे मशीन्स त्यानं कुठनं आणले, त्याला कोणी मदत केली याची देखील माहिती घेऊन पुढील कारवाई करीत आहोत। तुमच्या वाहनाला बोगस HSRP प्लेट बसवली असेल तर आताच ती काढून टाका। RTO एजंट कडनं तुमची HSRP प्लेट अस्सल आहे ना याचीही खात्री करून घ्या, अन्यथा तुम्हाला पोलीस अटक करण्याची शक्यता नाकारता येत नाही। रहा खबरदार। प्रताप नाईक, झी 24 तास, कोल्हापूर।